आपण का बघणार आहोत बेटा आज नवीन टॉपिक, जो आपला आपण मागच्या पिरियडला काय शिकलो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकला, बरोबर आहे. पण आता आपल्याला माहिती आहे आपला टॉपिक कोणता आहे. आपला टॉपिक कोणता आजचा, की आपण पूर्ण प्रेझेंट टेन्सचे पूर्ण चारही टॉपिक आपले सब टेन्स पूर्ण माहित झाले, बरोबर आहे. तसं जर आपण विचार केला की येणाऱ्या काळामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमानात जर जगत असेल तर त्याला इंग्लिश मध्ये जर बोलायचं असेल तर कोणत्या टेन्सचा वापर करावा लागेल, प्रेझेंट टेन्सचा, आणि त्याला चारही सब टेन्स आले पाहिजे. ठीक आहे. तर आता मला सांग की प्रेझेंट टेन्स अजून एक वेळा आपण थोडं रिपीट करू, म्हणजे 4-8 दिवस नाही लागला, 1 मिनिटाचं काम आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये कोणते प्रकार पाहिले, कोणते नाही पाहिले, आहे की नाही. तर आपण आपली मदर टंगच आपल्याला समजत नाही आहे तर इंग्लिश का समजणार, कारण प्रत्येक इंग्लिशचा वर्ड, बरोबर आहे, त्याला मराठीत काय म्हणतात, मराठीच्या शब्दाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. तर प्रत्येक शब्दाचा मिनिंग जर माहित राहिला तर उद्या काय होते, आपल्याला जे वर्ड आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड नुसार आपण काय होतो त्याला माहित करतो, आहे ना. मग माहित केले की काय होते, जवळपास आपण अजून इंटरेस्ट वाढते, पॅशन वाढते, पेशन्स वाढते, त्याच्या अकॉर्डिंग टू नुसार आपण पहिला फॉलो करतो. चला बघूया. ठीक आहे. तर प्रेझेंट टेन्स, ठीक आहे, कोणता टेन्स, प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. याच्यामध्ये कोणता बघितला आपण सुरुवातीला, सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा कोणता बघितला, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता बघितला, वेर इज युअर कॉन्सन्ट्रेशन, टू कॉन्सन्ट्रेट, विदाउट कॉन्सन्ट्रेशन don't understand you can't understand it, you will be concentrating on it, so it will be better for you. Okay, then present continuous tense. कोणता न्यूअस टेन्स, कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, आहे की नाही. मग त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे, प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आहे ना. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे झालं, आपण कोणता बघितला सुरुवातीला, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय बघितलं आपण, सिंग्युलर आणि प्लुरल. सब्जेक्ट बघितले, वर्ब बघितला, आहे की नाही. आता सब्जेक्ट बघितले, वर्ब बघितला, पण येणारा जो स्ट्रक्चर आहे त्याच्या वाईज सेंटेन्स कसा बनवायचा, बरोबर आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पण आपण बघितला, हो की नाही. आता विषय करते की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आपण शिकला, त्याच्यावर आपण ट्रान्सलेशन पण बघितला. त्या ट्रान्सलेशन पासून कसं आपण इंग्लिशचा सेंटेन्स म्हणून तशाच पाहिजे आपल्याला काय बोलायचं आहे, इंग्लिश बोलायचं आहे. तर कन्व्हर्सेशन आपला स्पोकन इंग्लिश होईल, बरोबर हळूहळू करता स्टेप बाय स्टेप. तसं आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V4 प्लस अदर वर्ड. त्याला आपण नॉट लावलं एमिजार समोर तर झाला निगेटिव्ह, आहे की नाही. मग निगेटिव्ह झाल्याच्या कारणाने आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघितला, आहे ना. मग त्याच्यानंतर काय होत आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुद्धा आपण बघितला, आहे की नाही. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुद्धा बघितल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर काय झालं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये ट्रान्सलेशन सुद्धा बघितलं आपण. म्हणजे काय होत आहे, सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस V3 प्लस अदर वर्ड पॉझिटिव्ह झाला. मग त्याच्यानंतर काय होत आहे, सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस नॉट प्लस V3 प्लस अदर वर्ड, म्हणजे काय झाला, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा निगेटिव्ह स्ट्रक्चर, आहे की नाही. मग त्याच्या अकॉर्डिंग टू नुसार दुसरा आहे जो मेन वाला आपण काल बघितला, कोणता, प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे, तो तर आपल्याला समजलाच आहे की नाही. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह पण आपण बघितला आणि पॉझिटिव्ह पण आता बघितला. ठीक आहे. विषय करते आता आपल्याला पास्ट टेन्स कडे वळायचं आहे, पण आपल्याकडे जास्त वेळ आहे का नाही. तर लिहा हेडिंग नवीन, पास्ट टेन्स. कोणता टेन्स, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स. ठीक आहे. आता पास्ट टेन्सचे सब टेन्स किती आहेत, 4. ठीक आहे. आता 4 कोणते, सिंपल पास्ट टेन्स. कोणता टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, आहे की नाही. मग त्याच्यानंतर सिंपल परफेक्ट सिंपल परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स नाही, पास्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल परफेक्ट टेन्स राहतच ना बेटा, बरोबर आहे. काय होते सिंपल परफेक्ट टेन्स, म्हणजे काय होते, सिंपल पास्ट टेन्स ऑलरेडी आहे, है ना. कोणता आहे, सिंपल परफेक्ट टेन्स नाही आहे का, आपण काय बोलू, पास्ट टेन्स पाहतो,
बरोबर आहे. जसं प्रेझेंट टेन्स पाहिला तिथं होता पहिला सबटाईप प्रेझेंट टेन्सचा कोणता, प्रेझेंट परफेक्ट टेन्स तर होता सगळे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण होता, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पण होता, पण पहिला टाइप सब टेन्स कोणता होता प्रेझेंट टेन्सचा, जो सिंपल प्रेझेंट टेन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यासारखा आपण पास्ट टेन्स बघून राहिलो. पास्ट टेन्सचे सब टेन्स किती, चारच्या पहिला कोणता, त्या सिंपल पास्ट टेन्स, आणि तो दुसरा जो आहे तो कोणता, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सारखाच म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, फरक पहा, सिंपल कंटिन्युअस नाही होत हा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे की नाही, आहे की नाही, सिंपल कंटिन्युअस टेन्स नाही होणार है ना, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि तिसरा का होईल, पास्ट परफेक्ट टेन्स. हा का होईल, पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, पास्ट परफेक्ट टेन्स. जर आपण आता हे 3 बघितले आहे की नाही, आता का बघितले आपण 3 बघितले का, गांधीजीचे बंदरे नाही 3 का, गांधीजीचे 3 बंदरे नाही बघितले आपण का, बघितलं पास्ट टेन्सचे 3 सब टेन्स बघितले, कोणते, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर आपला चौथा प्रकार कुठला आहे तो कोणता रे, कोणता, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वेळ लागला, घाई लागली तरी चालेल, काही हरकत नाही, दोनही ऑप्शन आहेत आपल्याकडे, घाईनं पण बोलू शकतो, जर चुकाचं असेल तर, हळू जर बोलायचं असेल तर बरोबर राहील. बरोबर आहे, म्हणजे चारही अँटी क्लॉकवाईज मी बोलला. बरोबर आहे. तर आपल्याला चुकायचं असेल तर घाईनं बोला, आणि बरोबर पाहिजे असेल तर स्लो बोला, म्हणजे स्लो बोलावं लागेल आपल्याला. म्हणजे काय होईल तर बेटा, चौथा जो ऑप्शन आहे आपला, चौथा जो सब टेन्स आहे कशाचा, पास्ट टेन्सचा, तर काय होईल इथं, हा काय होईल इथं, पास्ट परफेक्ट, हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, हा कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, कोणता न्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आहे की नाही, आहे की समजलं आपले, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, डायरेक्ट इंग्लिश मध्येच घेऊ आपण, कारण प्रेझेंट टेन्स मध्ये आपण सर्व पाहिला बेसिकली, बेसिकली पाहिला, त्याच्या आधी बिफोर बेसिक पाहिला, सब्जेक्ट काय होते, वर्ब काय होते, अदर वर्ड काय होते. बरोबर आहे. आता विचार करा की आपल्याला पहिले कोणता घ्यावा लागेल, कोणता सब टेन्स घ्यावा लागेल, पास्ट टेन्सचा सिंपल पास्ट टेन्स. मग टाका हेडिंग सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे, लिहा छान से, डेकोरेट करा हेडिंग सिंपल पास्ट टेन्स, गोंधळ नाही हा, सिंपल पास्ट टेन्स काय होत आहे, सिंपल पास्ट टेन्स, आहे की नाही, सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे, याला मराठीमध्ये म्हणतात साधा भूतकाळ, आहे की नाही. आता आपल्याला माहिती आहे की जवळपास जर विचार केला की सिंपल पास्ट टेन्स जर म्हणता की साधा म्हणजे सिंपल, पास्ट म्हणजे भूत आणि टेन्स म्हणजे काळ. बरोबर आहे, पास्ट म्हणजे भूत आणि टेन्स म्हणजे काळ, आणि सिंपल म्हणजे साधा भूतकाळ. भूतकाळ म्हणल्यावर काय होते, पास्ट टेन्स होते का, पास्ट म्हणजे भूत होते, जे घडलेली घटना आहे ते पास्ट टेन्स आहे म्हणजे भूतकाळ. म्हणजे मराठी किती कठीण, इंग्रजी किती सोपी, की नाही. म्हणून इंग्रजीला वाव देण्यापेक्षा पहिले आपल्या नेटिव्ह लँग्वेजला मराठीलाच वाव देऊ, कारण त्याच्यानंतरच आपल्याला काय समजेल, इंग्लिश समजेल. चला बघूया, आजचा पिरियड हटके आहे की नाही, ऍटमॉस्फिअर कसा बनलेला आहे. ट्रेनर जर जबरदस्त राहिला तर येणारे पोरे जे ट्रेन होतात ते दुसऱ्याला ट्रेन करतात, मग त्याची काय बनते, चेन बनते, नेटवर्क बनते. एक नाव म्हणून मालूम चालते, तो कोणता नाव, सनशाईन स्पोकन इंग्लिश क्लासेस. बरोबर आहे. झालं, बघा इकडे आता सिंपल काम आहे की सिंपल पास्ट टेन्स. बरोबर आहे, आपल्याकडे एक सिंपल काम आहे सिंपल पास्ट टेन्सचा. कोणता सिंपल पास्ट टेन्सला मराठीत काय म्हणतात, सिंपल म्हणजे साधा, पास्ट टेन्स म्हणजे काय होते, भूतकाळ. पण आता भूत आणि काळ, टेन्स म्हणजे काळ होते, पास्ट म्हणजे भूत होते, आणि सिंपल म्हणजे साधा होते. हो ना, बरोबर आहे ना, विषयच आहे ना. मग विषय काय तर तुम्ही सांगा, मग येत आहे का, नाही येत आहे तर का होईल इकडे, सिंपल पास्ट टेन्स. बरोबर आहे. मग सिंपल पास्ट टेन्सला साधा भूतकाळ आपण इंग्रजीमध्ये का मराठीमध्ये, मराठीमध्ये आहे ना. पहिले आपल्याला मराठी शिकावं लागेल, मग काय तेवढा इंग्लिश येणार. चला आपण आपल्या विषयाकडे वळतोय. सिंपल पास्ट टेन्स ऍक्च्युअली काय का नाही आपण बघूया थोडक्यात. ठीक आहे, त्याची डेफिनेशन वगैरे तुम्हाला माहित आहे की हॅबिच्युअल मध्ये जे पण आपण डेली रुटीन वापरत होतो ते पास्ट मध्ये घडून गेलेले आहे, त्याला त्यावेळेस कोणता टेन्स वापरू आपण, सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे,
सिंपल काय होत सिंपल पास्ट टेन्स पास्ट टेन्स. ठीक आहे, सिंपल पास्ट टेन्स. हा आता प्रत्येक आपण प्रेझेंट टेन्सचे स्ट्रक्चर पाहिले, सिंपल पास्ट टेन्सचा वगैरे, सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वगैरे, बरोबर आहे. पण ऍक्च्युअली काय होत आहे की आपण आता काय बघून राहिलो सिंपल पास्ट टेन्स. तर आता प्रत्येक टेन्सचा सब टेन्सचा आपल्याजवळ का पाहिजे स्ट्रक्चर पाहिजे. तर प्रत्येक टेन्स नुसार आपल्याला काय बनायचं आहे, मतलब सेंटेन्स बनवायचा आहे आणि इंग्लिश बोलायचं आहे, स्पीक करायचं आहे, बरोबर आहे, रायटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे टेन्स आलं पाहिजे, म्हणजे बरोबर आहे. मग आता प्रत्येक टेन्सला स्ट्रक्चर राहते, बरोबर आहे. तर स्ट्रक्चर आधी बनेल कसा ते आपल्याला माहित करावं लागेल. थोडक्यामध्ये एका मिनिटात पाहूया. सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे, सिंपल पास्ट टेन्स. आणि याचा जर स्ट्रक्चर बघितला, ठीक आहे, थोडक्यामध्ये सिंपल आहे की पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर पहिले सब्जेक्ट तर कायमच असते, आपण बघितला मागच्या पिरियडला प्रत्येक सब्जेक्ट, बरोबर आहे. आपण प्रेझेंट टेन्स बघितला, सब्जेक्टनं आपला डाव सोडला की नाही, की सोडला, बिना सब्जेक्टचा सेंटेन्स म्हणते का, म्हणून तुम्हाला बिफोर मध्ये का शिकवलं सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट इज इक्वल टू सेंटेन्स आहे ना. मग काय होतं सब्जेक्टचा स्टँड फॉर्म काय आला इथं यस, बरोबर आहे. पण त्याच्या आधी आपण काय शिकलं होतं V1 V2 V3 V4 आणि V5. यांना डाव आपला सोडलाच नाही. एनी हाऊ मध्ये मला म्हणते हा की मला वापरल्याशिवाय सेंटेन्स बनवायचं नाही, कारण माझ्याशिवाय तुम्हाला गरज आहे. हा होईल का, याच्याशिवाय जर मी V1 नाही V2 न V3 न V4 न V5 नाही वापरीन तर जमणार आहे का, नाही. बिना वर्क फॉर्मचं जमेल का, नाही जमणार, बरोबर आहे. आता साध्या गावठी माणसाला जर इंग्लिश बोलता नाही येईल, साध्या गावठी माणूस जर इंग्लिश बोलते ते शुद्ध भाषा झाली, पण इंग्लिश बोलताना जेव्हा पाहिलं तेव्हा अट्रॅक्टिव्ह होते. माणसावर तुम्ही जर फेस करून पाहता की अट्रॅक्टिव्ह इंग्लिश बोलताना येत, पण जजिंग करताना माणसाला त्याच्या अंदरून ओळखा, बाहेरून नको ओळखा. म्हणजे जर इंग्लिश बोलता आलं ना तो पण समोर जाऊ शकते. जगातला कोणताही व्यक्ती असो, त्याच्या मनाप्रमाणे जर मनात इच्छाशक्ती जर असली तर इंग्लिश बोलून कुठेही सोडते. 10वी फेल असो की 8वी फेल असो, सचिन तेंडुलकर असो की कोणता व्यक्ती असो. आपल्याला काय करायचं आहे सिंपल पास्ट टेन्सला आपल्याला काय करायचं आहे प्रभाव द्यायचा, इन्फ्लुएन्स द्यायचा आहे आज. ठीक आहे, की सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स कसा बनेल रे. पण आपल्याला माहित आहे सब्जेक्ट आला, सब्जेक्टच्या नंतर काय असतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड पाहिजे ना, बरोबर आहे. मग याचा जर आपल्याला सब्जेक्ट प्लस अदर वर्ड पाहिजे, सब्जेक्ट तर आपल्याला माहित झाला, पण कोणता वर्ब फॉर्म राहील, V2 राहू शकते, V1 राहू शकते, V3 पण, V4 V5 पण राहू शकते, आहे की नाही. मग काय होते आपल्याला जर एखादी V1 वापरलाय किंवा V5 वापरलाय ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कुठे वापरलाय का वापरलाय, आहे की नाही. पण विचार जर केला V2 V3 आणि V4, बरं मला सांगा आपल्याला वर्क फॉर्म किती आहेत 5, V1 to V5. आता आपण V1 कुठे यूज केला होता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि V5 पण कुठे यूज केला होता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि V2 कुठे होईल सिंपल पास्ट मध्ये. आपल्याला माहिती आहे V3 कुठे होते परफेक्ट मध्ये, कंटिन्युअस कुठे होते V4, बरोबर आहे. म्हणजे काय झाला जर विचार केला V2 जर आपण जर वापरला तर काय होते इंडिपेंडेंटली सिंपल पास्ट टेन्स बनेलच याची खात्री आहे. मग आपण कोणता वापरूया आपण V2. सब्जेक्ट प्लस V2 प्लस इथे काय होईल मग अदर वर्ड. म्हणजे याचा स्ट्रक्चर काय बनला आपला सिंपल पास्ट टेन्सचा सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड आहे. लिहून घ्या. काय होत आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. पूर्ण स्ट्रक्चर इमिडिएटली पार्ट पाहिजे, कोणी जर विचारलं ताबडतोब सांगता आलं पाहिजे. म्हणजे काय होत आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड, आहे की नाही. सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. हा सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर जर कोणी म्हटलं का होईल, यू टेल मी द स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. ठीक आहे. तर आता हा झाला आपल्याला पॉझिटिव्ह. आपल्याला माहित आहे तर निगेटिव्ह मध्ये जर करायचं असेल तर आपण नंतर प्रोसेस करतो, पण आपण काय आधी बघू सेंटेन्स कसे बनतात पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे की नाही. हा ठीक आहे, आपल्याला सब्जेक्ट माहित आहे, मग V2 माहित आहे आणि मग अदर वर्ड, आहे की नाही. म्हणजे हा झाला आपला सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. कशाचा स्ट्रक्चर सिंपल पास्ट टेन्सचा, आहे की नाही. तर आपल्याजवळ सब्जेक्ट किती आहेत आपल्याला माहित आहे, आ यू देवी ही शी इट रामा गोमा तिमा, है ना.
मग आपण काय करायचं इथं आय लावायचा, म्हणजे पहिला सब्जेक्ट कोणता आपला आय आहे. आता आय कसा आहे, सिंगुलर आहे आणि प्लुरल आहे. त्याचा मायने नाही ठेवत की V2 वापरला पाहिजे. ऑलरेडी जर V2 सिंगुलर राहते आणि प्लुरल राहते, बरोबर आहे. म्हणजे काय होते, आय हा कसा आहे वापरताना प्लुरल, पण इथं कोणता मेन वर्ब आहे का, अजून हेल्पिंग वर्ब आहे का, मग डायरेक्टली काय येतं V2, म्हणजे V2 कसा आहे प्लुरलही आहे आणि सिंगुलरही आहे, बरोबर. मग येतं काय होईल, एखादी आय जसा आहे पहा इट, इट म्हणजे काय होता, इट म्हणजे खाणे, म्हणजे हा काय झाला V1. आता याचा V2 काय होईल बेटा, एट, ठीक आहे. म्हणजे काय होईल इथं एट, ठीक आहे, एट, ठीक आहे. अ मँगो, ठीक आहे. काय होत आहे, आय ऍट अ मँगो झाला, म्हणजे आता V2 आला. हा, आता याचा सेन्स काय होते मराठीमध्ये जर पकडला तर मी आंबा खातो आणि मी आंबा खाल्ला. आंबा खाल्ला म्हणजे कुठं क्रिया घडली, पास्ट टेन्स मध्ये, बरोबर आहे. त्याच्या इनसाइडच्या पास्ट ऍक्शन मध्ये, बरोबर आहे. तर वर्क कोणता होता, त्याचा ऍक्शन कोणता आहे, त्याचा ऍक्शन म्हणजे का, की तुमचा जो ऍक्शन ऍक्टिंग होते, म्हणजे तुमचा जो वर्क आहे त्याला ऍक्शन म्हणतात. डुअर का करताय त्याच्या डिपेंड्स अपॉन वर का करते. डुअर का करताय तर ऍक्शन प्रोव्हाइड करताय, कशाचा, ऍटचा. म्हणजे ऍट म्हणजे काय होईल, खातो होईल का नाही, पण हा जो V2 आहे, V2 का असतो पास्ट, बरोबर आहे. मग हा पास्ट टेन्स मध्ये आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, पास्ट मध्ये आहे ना. म्हणजे काय होत आहे, जर आपण जर असं इट वापरला म्हणजे काय होईल, इथं V1 वापरलं, आय इट अ मँगो म्हणजे काय झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स. पण येतं काय होत आहे, उलटा होऊन राहिला की V2 आपण वापरून राहिलो, आय ऍट अ मँगो, म्हणजे मी ना आंबा खातो आता म्हटलं की मग काय होईल, मी आंबा खाल्ला, मी आंबा खाल्ला म्हणजे कधी, यस्टरडे पण होऊ शकते, आता पण होऊ शकते आणि त्याच्या बिफोर मध्ये पण होऊ शकते. असं म्हणू शकतो की आय ऍट अ मँगो बिफोर, किंवा आय बिफोर ऍट अ मँगो असं म्हणू शकतो, बरोबर आहे. किंवा असं म्हणू शकतो की आय बेसिकली ऍट अ मँगो, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये नंतर म्हणू शकतो मी की आय ऍट द मँगो सिंपल मध्ये, बरोबर आहे. मी आंबा खाल्ला, जर हा आपल्याला इंग्लिश मध्ये बोलायचं तर काय करावं लागेल, सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करावा लागेल. तो कसा, जर मी आता माझा वर्क पूर्ण केला, याला काही म्हण, मी माझा वर्क पूर्ण केला म्हणजे काय होईल, मी माझा वर्क पूर्ण केला म्हणजे काय होईल, माझा मी पूर्ण वर्क केला किंवा मी हे पूर्ण केले, मी ही पूर्ण केले, तर काय होईल, सिंपल पास्ट टेन्सचा वापर, केले, खाल्ले, गेले, बरोबर आहे. मी शाळेला गेलो म्हणजे काय होईल, मी शाळेला गेलो म्हणजे, किंवा ती शाळेला गेली, ठीक आहे. किंवा तू शाळेला गेलास, किंवा तू शाळेला गेला म्हणजे काय होईल, यू वेंट टू स्कूल, आहे की नाही. म्हणजे तू शाळेला गेला, जर इथं गो असतं तर तू शाळेला जातो म्हटलं असतं, पण फरक आहे ना, आधी क्रिया घडली होती म्हणून आपण काय केला, पास्ट टेन्सचा उपयोग केला, म्हणजे कोणता, सिंपल पास्ट टेन्स आपण युजिंग केला, ठीक आहे. आता मी विचार करा, माझं काम केला असं जर म्हटलं तर काय होईल, आय वर्क, बरोबर आहे. आय वर्क, मी माझं काम केला, पण कधी यस्टरडे पण म्हणू शकतो, बिफोर पण म्हणू शकतो, बरोबर आहे. आय वर्क, फक्त आय वर्क, बरोबर आहे. त्याच्यावर काय मी घेतलं का नाही. मग आता दुसरा सब्जेक्ट कोणता, आय ऍट अ मँगो, मी आंबा खाल्ला. तू शाळेला गेला म्हणजे यू वेंट टू स्कूल, है ना, यू वेंट टू स्कूल, ही वेंट टू स्कूल, शी वेंट टू स्कूल, है ना. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या मेथडनुसार आपल्याला इथं शिकायला भेटत आहे. अजून बघूया, ठीक आहे. अजून बघण्याच्या नुसार सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड, बरोबर आहे की नाही. सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. सब्जेक्ट कोणता बेटा आपला, आयच्या नंतर यू, आहे की नाही. आयच्या नंतर यू कोणता सब्जेक्ट झाला, मग यूच्या नंतर कोणता सब्जेक्ट आहे, दे. मग आ यू दे. दे कसा आहे, प्लुरल आणि सिंग्युलर आहे, पण इथं प्लुरल आणि सिंग्युलर म्हणून काही वापरायचं आहे का, आता डायरेक्ट V2 वापरायचा आहे. म्हणजे काय होईल, दे ऍट ए मँगो, ठीक आहे. दे ऍट ए मँगो का होणार, दे ऍट ए मँगो का होईल, दे ऍट ए मँगो, बरोबर आहे. त्यांनी आंबा खाल्ला, त्यांनी आंबा खाल्ला. हा, मग काय होईल, आय यू दे वी, म्हणजे आम्ही आंबा खाल्ला म्हणजे काय होईल, वी ऍट ए मँगो, का होईल, वी ऍट ए मँगो, है ना, वी ऍट ए मँगो. समजलं. मी उद्याला गेलो, मी उद्याला गेलो म्हणजे आय वेंट टू टुमारो, बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर
ठीक आहे. तर विचार केला तर याच्यामध्ये काय होतं सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. ठीक आहे. मग काय होईल आ यू देवी झाला. मग त्याच्यानंतर काय होत आहे ही. आता हीचा जर विचार केला तर काय होईल इकडे ही ऍट ए मँगो. काय होईल ही ऍट ए मँगो. बरोबर आहे. चला बोलत जर चालला तर काय होते थोडासा रिस्पॉन्स भेटते. तर बोलत नाही समजणार पण नाही. ठीक आहे. मग काय होईल इकडे शी ऍट ए मँगो. काय होईल शी ऍट ए मँगो. आहे की नाही शी ऍट ए मँगो. बरोबर आहे. तिने आंबा खाल्ला त्याने आंबा खाल्ला. आहे की नाही. मग आता लहान मुलाला जर उद्देशून जर बोलायचं आहे तर तो कोणता सब्जेक्ट वापरतो आपण इंट्रोडक्टरी सब्जेक्ट कोणता इट. बरोबर आहे. म्हणजे का तो काय होईल इट ऍट ए मँगो. बरोबर आहे. इट ऍट ए मँगो. प्रत्येक डिसिजन घेताना इट ऍट येते का नाही पण स्पेलिंग मध्ये फरक आहे ना. आहे की नाही. म्हणजे इट ऍट आला म्हणजे चुकीचा सेंटेन्स आपण गृहीत धरून टाकतो प्रोनाउन्सिएशन ऐकल्यावर. पण ग्रॅमॅटिकली बरोबर आहे ना दादांनो. बरोबर आहे. पण इट ऍट अ मँगो म्हणजे त्याने आंबा खाल्ला. इट हा कोणाच्या पर्पजनुसार आपण वापरला लिटल गर्ल किंवा लिटल बॉय. ठीक आहे किंवा चाइल्ड. ठीक आहे. ऑन मध्ये आपण वापरला इट ऍट अ मँगो त्याने आंबा खाल्ला. आहे की नाही त्याने आंबा खाल्ला. हा त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं आहे इथं. आता त्याच्यानंतर कसं आहे रमेश किंवा रेशमा. रेशमा का होईल रेशमा ऍट ए मँगो. का होईल रेशमा ऍट ए मँगो. है ना रेशमा ऍट ए मँगो. हा करीमा. हा करीमा ऍट ए मँगो. का होईल ऍट ए मँगो. करीमा ऍट ए मँगो. गरिमा ऍट ए मँगो. हा करिश्मा ऍट ए मँगो. बरोबर आहे की नाही. राधा ऍट ए मँगो. कृष्णा ऍट ए मँगो. हो नाही असं आहे. रामा ऍट ए मँगो. लक्ष्मण ऍट ए मँगो. बरोबर आहे की नाही. मग असं करता काय होईल लक्ष्मण वेंट टू स्कूल. आपण असं पण म्हणू शकतो वेंट टू स्कूल. हा जर एक्स्ट्रा अजून थिंक एखादी वर्ड लावायचं असेल लक्ष्मण काल शाळेला गेला म्हणजे काय होईल एक्स्ट्रा डे म्हणजे काय एक्स्ट्रा वर्ड लावायला लागेल. कोणता एक्स्ट्रा डे म्हणजे लक्ष्मण वेंट टू स्कूल एक्स्ट्रा डे. बरोबर आहे की नाही. मग त्याच्यानंतर होणार जो आहे अशा पद्धतीने आपला होत राहते. अजून पाहूया आय पासून काय होते. हा बघितलं आपण सब्जेक्ट. आपण काय बघितलं सेंटेन्स पॉझिटिव्हचे सेंटेन्स बघितलं. ते कोणते सिंपल पास्ट टेन्सचे. आहे की नाही. हा आता आय घेतला. बरोबर आहे. विचार करू मीना मधला आता मी माझ्या बहिणीला पत्र पाठविला. ठीक आहे मी पत्र पाठविला पण कोणाला माझ्या भावाला किंवा बहिणीला. विचार करून पाहू मग तेव्हा कोणता टेन्स वापरावा लागेल सिंपल पास्ट टेन्स. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय होईल सेंड आपण जिथं V1 म्हणून वापरत होतो सिंपल प्रेझेंट टेन्सला त्याचा काय होईल आता इकडे V2 काय होईल सेंट. म्हणजे काय होईल इकडे सेंट. आय सेंट अ लेटर. ठीक आहे आय सेंट अ लेटर टू माय सिस्टर. आहे की नाही आय सेंट अ लेटर टू माय सिस्टर. त्याच्यानंतर एखादी येतं का करू आपण असं ऐकू शकतो यू सेंट अ लेटर. का होईल हा यू सेंट अ लेटर टू युअर सिस्टर युअर पॅटर्नल म्हणकर व्हॉट एव्हर कम्स इन युअर माइंड. ओके युअर सिस्टर युअर ब्रदर हो ना. यू सेंट अ लेटर बघा यू सेंट अ लेटर टू युअर ब्रदर और सिस्टर. ओके तुम्ही काही पण घ्या काही पण अदर वर्ड मध्ये पुटअप करू शकता. यू कॅन यूज युअर एनी अदर वर्ड्स ऍट द एंड ऑफ any sentence of English subject. Okay and then subject plus V2 plus other word. Subject plus V2 plus other word. But how can it change its meaning? When तुम्ही जर अर्थ जर बदलू शकता त्याचा तर मेन वर्ब पण बदलू शकता. बरोबर आहे. एकच मेन वर्ब वापरणे आपल्याला जरुरी आहे का. दुसरे आपण वापरू शकतो ना. सेंड वापरल्यानंतर तोच आहे का कंपल्सरी. दुसरे वापरून पाहू आपण. ठीक आहे आ यू झाला. ठीक आहे आ यू आणि दुसरा कोणता येतं दे. म्हणजे काय होईल दे. आता देचा काय होईल अर्थ दे म्हणजे ते त्यांनी. बरोबर आहे. आता दे हा विचार करू दे मी असं म्हणू शकतो काय होईल दे काय होईल दे ऍडमायर्ड. हा दे ऍडमायर्ड. They admired their performance. Okay, they admire their performance
they admire their performance of dance, singing competition, dancing, singing the songs. Okay, they admire their performance of dance. आहे की नाही? म्हणजे त्यांनी काय केलं, ते काय म्हणले, याचा उद्देश काय प्रपोज की दे ऍडमायर्ड देअर, त्यांनी कौतुक केला त्यांच्या परफॉर्मन्सचा. कशाचा? डान्सचा. बरोबर आहे. पण इंग्लिश इतकी इझी आहे की डायरेक्टली समजून जाते, म्हणून आधी मराठीला समजावं लागते, त्याच्यानंतर काय समजावं लागते, इंग्लिशला समजावं लागते. आहे की नाही? नंतर नेक्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट कोणता होईल सांगा? हा, वी. त्याच्यानंतर ऍडमायर्ड होईल का? अबॅन्डन. हा, का होईल? अबॅन्डन म्हणजे सॅक्रिफाईस करणे. बरोबर आहे. आपण सॅक्रिफाईस पण वापरू शकतो, पण V2 V1 आहे, V3 कोणता पण वापरू शकतो. त्याग करणे म्हणजे एकच आहे. ठीक आहे. म्हणजे का त्याग करू शकतो? वी abandoned our bad habits to forever आहे की नाही? म्हणजे कायमसाठी आपण काय केलं, आपल्या बॅड हॅबिट्स त्याग केल्या, सोडल्याच्या. आहे की नाही? म्हणजे असं होते. वी अबॅन्डन अवर बॅड हॅबिट्स टू forever. बरोबर आहे. forever. आहे की नाही? तर असं आहे आपलं सेंटेन्स. दुसरा आहे कोणता होईल दुसरा? ही. आता हीचं कसं होणार? हा, जर एखादी बघू आपण, हीचं जर बघितला की आपल्याला मी ना इथे गेलेला होता, किंवा मी बघू शकतो असं एक सेंटेन्स बनवू शकते की ही का होईल? ही डिड इट. बरोबर आहे. का होईल? ही डिड इट. बरोबर आहे. म्हणजे हा जो डू आपण करतो, हा हेल्पिंग वर्ब म्हणूनच नाही, मेन वर्ब म्हणून सुद्धा आपण वापर करतो. बरोबर आहे. जर पहा याच्यामध्ये थोडं अलग आहे. ही डिड इट सर तुम्ही डायरेक्टली वापरते. बरोबर आहे. आता त्याने केले ते, का केले? त्याने केले ते, म्हणजे ते त्याने केले. बरोबर आहे. ही डिड इट, त्याने केले ते. आहे की नाही? ही डिड इट. बरोबर आहे. आता हा जो सेंटेन्स आहे तो बनला कसा? V1 V2 V3 V4 आणि V5. आहे की नाही? आता हा झाला डू म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे का? हा नाही, मेन वर्ब आहे. मेन वर्ब म्हणजे का? डू म्हणजे करणे. करणे. आता याचा V2 का होईल? डीड. बरोबर आहे. V2 का होईल? डीड. V3 का होणार? डन. V4 का होईल? डुईंग. V4 का होईल? डुईंग. आणि V5 का होईल? डज. तुम्हाला मी म्हटलं पाहिजे, जेव्हा कधी V5 बनवताना V1 ला बघायचा. V1च्या जर लास्ट मध्ये जर O किंवा E किंवा कोणतेही जर सफिक्स जर अलग डिफरंट आढळले, तशा वेळेस का लावायचं? इथं ES लावायचा. का लावायचा? ES. म्हणजे काय होईल? इथं डू आपण लावला, इथं ES म्हणजे काय झाला? डज. आहे की नाही? म्हणजे डज. डू, डीड, डन, डुईंग, डज. बरोबर आहे. म्हणजे हा काय झाला जो आपण वापरला तो सिंपल पास्ट, म्हणजे हा पास्ट आहे की नाही? हा काय मग इकडे परफेक्ट, मग हा काय इकडे प्रोग्रेसिव्ह. बरोबर आहे. म्हणजे कंटिन्युअस. काय बेटा? कंटिन्युअस. आहे की नाही? मग इथे काय होणार? हा प्रेझेंट. का होणार? हा प्रेझेंट सिंगुलर. आहे की नाही? प्रेझेंट सिंगुलर. आहे की नाही? प्रेझेंट सिंगुलर. म्हणून हा इकडे प्रेझेंट. आहे की नाही? हा इकडे का होईल? इकडे प्रेझेंट झाल्यावर हा का होणार? इकडे प्लुरल. का होणार? इकडे प्लुरल. सिंपल आहे ना? लिहून टाका. पास्ट. ठीक आहे. तर मी तर म्हणतो राहू दे आपण मग लिहिता येईल. आपण सेंटेन्स पाहू 2-3. ठीक आहे. पण का होईल? इकडे डीड आपण वापरलं तर कोणता टेन्स येतं आपल्याला? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. का होईल? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. का होता है? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड.
सगळ्यांना माहित आहे सिंपल पास्ट, पण इंग्लिश त्याच्यापासून कसा बोलायचा लक्षात घ्या. हरीश सर का सांगतात बरोबर आहे. माझा हा नावही सूट नाही करत हरीश सर म्हणून, मग हळद मास्तर म्हणा. ठीक आहे की नाही. मग याच्यावर का होईल, का होईल, हा सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस अदर वर्ड. हा एखादी जर सेंटेन्स आपल्याला दिसत नसेल तर आज ब्लॉग मध्ये पूर्ण सेंटेन्स दिसणार तुम्हाला, आहे की नाही. तर पाहू आता आपण, आहे की नाही. तर विचार केलो आपण की हिच्या नंतर काय आपण ही डीड इट. ओके, मग काय इथं लिहू आपण शी, बरोबर आहे. शी का होईल, हा शी, हा wrote, शी रीड अ लेटर. का होईल, शी रीड अ लेटर, आहे की नाही. शी रीड अ लेटर. आता हा ज्याला कोणाला दिसत असेल का रीड, हा ज्याला कोणाला दिसत असेल तो का झाला V1 आहे का, काय V2 आहे. का आहे V2 म्हणजे का होईल रीड अ लेटर. याचा जर पॅसिव्ह वॉइस करतो म्हटला तर इतका झटक्याचं काम आहे. पण आता आपला विषय कोणता सुरू आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये कसे सेंटेन्स बनवतात इंग्लिश मध्ये, आहे की नाही. हा मग त्याच्यानंतर काय होत आहे, शी रीड अ लेटर, इट रीड अ लेटर. काय होत आहे, इट रीड अ लेटर. तर इट रीड अ लेटर. ठीक आहे, काय होतं इथं, इट रीड अ लेटर. ठीक आहे, त्याने पत्र लिहिला, त्याने पत्र लिहिला. हा आता मी म्हणतो यार की चला आय इट रीड अ लेटर. ठीक आहे, पण अजून एक दुसरा जर सेंटेन्स पकडला, ठीक आहे, का होईल, हरीश सर इंग्लिश शिकवले, म्हणजे का होणार इकडे हरीश सर, हा का होईल, हरीश सर टॉट, हा हरीश सर आम्हाला इंग्लिश शिकवले म्हणजे का होईल, हरीश सर टॉट इंग्लिश टू अस. असं होईल का, असं होईल का, नाही होणार. हे हरीश सर टॉट, हरीश सर इंग्लिश शिकवले म्हणजे का होईल इंग्लिश, का होईल इंग्लिश. ठीक आहे, हरीश सर टॉट इंग्लिश टू अस. का होईल टू अस, म्हणजे हरीश सर टॉट अस इंग्लिश. असं होईल का, असं होईल का, कसं होईल सेंटेन्स, कसं होईल, हा हरीश सर टॉट इंग्लिश टू अस. ठीक आहे, म्हणजे का होईल, हरीश सर टॉट अस इंग्लिश. असं होईल का, हरीश सर टॉट इंग्लिश टू अस. बरोबर आहे की नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला काय होत आहे, तर इथं आपण जर अस वापरला तर सेंटेन्स काय होईल, चुकेल. म्हणजे काय होत आहे इथं, हरीश सर टॉट अस, आम्हाला हरीश सर शिकवले. ठीक आहे, हरीश सर शिकवले आम्हाला, पण का इंग्लिश होत आहे तुम्ही पण विषय कसा आहे, हरीश सर टॉट शिकवले, हरीश सर इंग्लिश शिकवले कोणाला, आम्हाला. म्हणजे काय होत आहे, हरीश सर टॉट इंग्लिश टू अस. ठीक आहे, असं आहे. दुसरा आपण एखादी सेंटेन्स घेतला, ठीक आहे, कोणता होईल, रीना, हा रीना काय होईल, रीना, रीना वर्क, रीना वर्क डेली, रीना वर्क डेली. ठीक आहे, रीना वर्क डेली. ठीक आहे, दुसरं काय होईल, एखादी सेंटेन्स, हा सांगा, राहुल played cricket well. राहुल, राहुल हा played राहुल प्लेड cricket क्रिकेट, very well. क्रिकेट व्हेरी वेल, व्हेरी वेल. Who is the Rahul in the sentence? Is a subject. Okay. So complete our session for it. Okay. आजच्या पुरता इतकाच, आपण बाकी उद्याला बघू. ठीक आहे, ओके.